व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी जसे की मुख्यमंत्री, राज्यपाल इत्यादी यांना घेऊन जाणाऱ्या अनियोजित विमान आणि हेलिकॉप्टर ऑपरेटरसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत। डीजीसीए कडून स्पष्टपणे म्हटलं आहे की उड्डाण कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव आणला जाऊ नये जेणेकरून सुरक्षेशी तडजोड होणार नाही। डीजीसीएच्या मते व्हीआयपींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी होणारे बदल केवळ ऑपरेटर व्यवस्थापनामार्फत केले जावेत, थेट कर्मचाऱ्यांकडून नाही। हवामानाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे। नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे व्हीआयपींच्या प्रवासामुळे वैमानिकांना थकवा येणार नाही याची खात्री होते। आता जर कोणत्याही नेत्यानं दबाव आणला तर वैमानिक थेट नकार देऊ शकतो आणि त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, वैयक्तिक वैमानिकांची नाही। 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर डीजीसीएनं व्हीआयपींच्या प्रवासांसंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे।